महेंद्र वायकर US ॲग्रेसिव्ह प्रतिनिधी हेडक्वार्टर पांडुरणा. आज आपण काही जे शिवणी या गावामध्ये आहे तर काही फार्मर्ससोबत थोडंसं जे तणनाशक व्हरायटी आहे किंवा फील्डचे जे काही प्रॉब्लेम आहे याच्यावर थोडीशी हलक्यात चर्चा करू. तर नमस्कार मंडळी, या इकडे समोर दाखवा. आज जे आपण हा प्लॉट जो पाहता, प्लॉट दाखवा थोडंसं, हे शेत वगैरे दाखवा. तर हे जे झाड आहे त्या झाडामध्ये तुम्हाला माहीत आहे कुठला रोग शिरला आहे, काय शिरला आहे. तर याच्या जे आहे आता ते समोरचं जे कुठं गडबड झाली आहे किंवा कुठली गोष्ट चांगली राहिली आहे याच्यावर थोडंसं डिस्कस करू. तर बोला, थोडंसं चर्चा करू आपण. तर ह्या वानावर थोडंसं काय गडबड वाटते तुम्हाला किंवा व्यवस्थित वाटते आपला जोरान बोला, कारण तुमचा व्हिडिओमध्ये आले हिवाचा प्रकार आहे तो. हिवाच्या प्रकार आहे. या इकडे थोडंसं आज जे हे पराठी आहे आता ह्या पराठीचं झाला हुआ आहे, समजून ऐकून घ्या. रोग बी आहे ना खालून. रोग तर आहे, हे झाडच खंगारला आहे. त्यानंतर जे आहे तिची जी सिरीज आहे दाखवा इकडे थोडंसं. हे जे तणनाशक व्हेरायटी आहे ना जे आपली, त्याची सिरीज जी आहे फक्त दोनच ह्याच्या, कुठल्याही BG2 जे आहे वाण, जे बी कोणती BG2 कंपनी आहे ना त्याची जी सिरीज आहे ना ते चांगल्या प्रकारे राहते. म्हणजे तिची सिरीज 8 ते 10 कोणा कंपनीचे, जसं USच्या 48 सिरीज जे वाण आहे 17 ते 22पर्यंत सिरीज आहे. त्यानंतर मैकोची आहे, राशीची आहे, या बी कंपनीच्या आहे, अदर इतर कंपन्या आहेत त्यांची पण सिरीज. ते जे तणनाशकवाला जे वाण आहे, हे तणनाशकवाला जे वाण आहे ते याचे जे आहे याची सिरीज कुठं आहे. हे एक बोंड ह्या कांटीवर लागलं, एक बोंड ह्या कांटीवर लागलं, उत्पन्न आहे का, नाही आहे, बरोबर आहे. त्यानंतर हे पट्टा पद्धतीने राहिली तर एवढे बोंड आपल्याला 30 बोंड कापी आहे. पण हे आहे चौफुलीवरची, चौफुलीवर राहून 30 बोंडामध्ये माणूस रिवर्स आहे. कारण जे लागला आहे कापूस विचारला आज 20-30 रुपये बायाने ते किलोच्या प्रकारे. खत आहे तुमचं, बियाणं आहे, तुमची मजुरी आहे, डवर नाही, नागर नाही, खूप सारं आहे. तर जे इन्कम आहे ना ते झिरो आहे, बरोबर आहे. इथं लागला खर्च मुश्किल आहे बिचारायच्या, ह्या शेतकऱ्याच्या. तर जे आहे जे तणनाशक आले आपण म्हणतो ते अवॉइड करा. आता याच्यावरचं थोडंसं गडफांदी फळफांदी थोडंसं हलक्यात आपण शिकून घेऊ. इकडे या थोडंसं दाखवा समोर. तर हे जे झाड आहे समोर नाही हे बी झाड ठीक आहे. हे झाड, हे जे झाड आहे आता ऐका, हे जे आहे आपला बूड, हा दाखवा थोडसा. हे जे बूड आहे तर हे बुडापासून जे खांटी आली आहे हे आहे गडफांदी, इले माल नाही आहे. हिच्या ज्या उपफांद्या ज्या फळफांद्या इले माल राहील, पण इले माल नाही. आता डायरेक्ट फळफांदी कोणती वडकाची, ते फळफांदी आली डायरेक्ट माल पकडला. तर हे जे आहे ना हे आपण लहानपणी जे पोळ्याचा टाइम राहते, पोळ्याचा पहिला टाइम राहते, इले न मुरवत करता आता तोडूनही मतलब नाही, तोडली तरी काही फरक नाही, तिला असं तोडून टाकायची किंवा कापून टाकायची हिऱ्यानं. म्हणजे हे जे न्यूट्रिशन आहे जे झाडाचे घेत नाही ते घेणार नाही, हे सरळ आपला ह्या फळफांदीले चाललं जाईल. तर हे झालं, हे जसं गडफांदी आहे तर हे इले कसं आहे मालणार राहत सरळ. हिच्या ज्या फांट्या येते उपफांद्या इले माल राहते, पण इले खांट्या किती येते मोठ्या आहेत, आणि हिच्या खांट्यावरच्या माल जो आहे टिकत नाही, म्हणजे उत्पन्न देत नाही. तर ह्या ठिकाणचे जे सरळ आपली फळफांदी येऊन राहिली, हे फळफांदी झाली, हे फळफांदी झाली, हे फळफांदी झाली, इले आपल्याला हा माल पाहिजे आपल्याला. हे जे तणनाशकवाली व्हेरायटी आहे, हे म्हणून हे 1-2ची सिरीज आहे. हे वानही खराब आहे, कुठल्याही तुम्ही फसा नको, तणनाशकवाली व्हेरायटी कधीच लावा नको. तर हे फळफांदी गडफांदी थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला. जे काही न्यूट्रिशन खत वगैरे टाकतो आपण, बरं साधी असं सांगतो मी तुम्हाला. तणनाशक सांगून राहिले पण साधी आहे. हां, तणनाशकचे जे आहे का नाही सेम हेच कॅरेक्टर राहते. हे कुठल्या कंपनीचे वाहन आहे तुमचं? हां, तर हे जे गडफांदी फळफांदी आहे थोडंसं नोट घेण्यालायक आहे. आपला जो पोळ्याचा पहिला जो टाईम राहते ना आपला, त्या टायमामध्ये जर तुम्ही हे गडफांदी कापून जरी फेकली ना झाडाची मुरवत न करता तो हे राहते. आता फळफांदी कशी ओळखायची त्या टायमामध्ये, आता कोण आहे म्हणून आपल्याला ओळखायला ह्या टायमात कशी ओळखायची, तर त्या टायमात सरळ हे असं खांटी पकडल्या जाते. हां, हे सरळ खांटी पकडली त्या खांटीवर सरळ जाते. जे पात्या फुलार येते ना त्या टायमात आपल्याला गडफांदी फळफांदी समजायला येते. ज्या खांटीला पाती नाही आहे त्या खांटी त्या टायमात कोरी राहते, नकान अशी धरते ना असं उपललं तरी होते. तर अशा टाईपची राहते ना ते उपटून टाकायचे, जेणेकरून आपल्या हे जे झाड आहे न्यूट्रिशन गुण राहिली आहे ते काय करते ह्या शेंड्याच्या बरोबरी करते. हे जे झाड आहे का नाही हे पहा, हा शेंडा आणि हा शेंडा असं जे म्हणजे याची बराबरी ते गडफांदी करायला पाहिजे. तर न्यूट्रिशन जे आहे का नाही याचे न्यूट्रिशन आपल्याला यायला पाहिजे
जे सिमपुडिया मोनोपुडिया आहे आपला, हा आपला मोनोपुडिया झाला, हा आपला हाला मोनोपुडिया, हा सिमपुडिया. आपल्याला सिमपुडियासाठी न्यूट्रिशन जे आहे राखून ठेवायचे आहे, आपल्याला मोनोपुडिया उडवा लागेल. जे आपला इंग्लिश लँग्वेजमध्ये म्हणजे सिमपुडिया मोनोपुडिया, जे आपलं गडफांदी फळफांदी आहे ते मराठी लँग्वेजमध्ये. आपल्याला हे थोडंसं नोट घ्या थोडंसं. त्यानंतर तुमचा दुसरा शेंडा तोडून टाकायचा. म्हणजे एवढी पराठी वाढली 4-5 फूट शेंडा तोडला तर कसं आहे बाजूच्या वाढली तर तुमचे बोंड तयार होते. बोंड तयार झाल्याच्या नंतर ते बोंड ठोकळ बनते. हे वडतं कधीच चालावर तुमच्या म्हणजे उत्पन्न होत नाही. ह्या थोड्या छोट्या गोष्टी आहे, ह्या थोड्याशा नोट डाऊन करा, जेणेकरून तुमचे उत्पन्न कमी पैशात वाढलं पाहिजे. त्यानंतर शेतीला पण कमी खर्च लावा. कसं कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न कसं होईल ते थोडंसं 4 लोकांमध्ये 4 शेतकऱ्यासोबत थोडंसं डिस्कशन केलं गाव लेवलवर. आपल्या या भाऊची चांगली आहे तर थोडं त्याची अक्कल देते, म्हणजे हे मारलं ते मार. नवीन दवाची अपडेट होत राहते, नवीन वाहनाची अपडेट होत राहते. तर कसं आहे माणूस कधी पूर्णपणे आहे नाही. मी बी शिकत आहे तुमच्याकडून, तुमच्याकडून तुम्ही माझ्याकडून शिकत आहे. ते हे जिंदगीभर शिकणं राहणार आहे. आपण म्हातारे बी होऊ तरी आपलं शिकलं जे शिक्षण जे आहे एकामेकाकडून हे कधी बंद पडणार नाही. तर कसं आहे थोडंसं एकामेकाकडून थोडंसं शिकत राहू आणि अपडेट करत राहू जे आपलं जीवनशैली. तर याच्यात काही तुमचा कुठला प्रश्न आहे अजून फील्डवर जो आहे? याच्यावर जो रोग आला आहे पिवळा, हां. ह्या जो आला याच्यावर रोग आहे. याच्यावर कुठं फारणी नाही झाली म्हणून हे काही नाही रोग गेले. फवारणी झाली नाही ठीक आहे. नाही छोटा पण आपण आता मारत जो आहे, असतो ना, हा अशा हे सोडून देते का नाही? हा नोव्हेंबर महिन्यामध्ये फार मारून फायदा नाही. नाही ना. जो कापूस येते या घ्या गहू किंवा चना याच्यावर घेतला तो बेस्ट राहील. हा सरळ चांगला उपाय मी शेतकऱ्याचे गहू बी विकू शकते, चना विकू शकते. डबल फसल होते. डबल पासून या पराठीच्या नावावर. आता हे जे पराठी आहे हे खतम झाले. तेवढा झाला का परत? लिमिट नाही ना पुढे झालं 1 साईड 3x1 वर ठेवा. 3x1 वर ठीक आहे आपल्या जमिनीमध्ये. धन्यवाद.